नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. अंकुश सोपान ढवळे, सापटणे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आज सर ज्वारीच्या प्लॉटमध्ये उभा आहे सर. किती एकरचा प्लॉट आहे सर? साधारण हा 2 एकरचा प्लॉट आहे. बरं सर, तुम्ही दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण ज्वारी केलेली आहे. ज्वारीसाठी एक नवीन प्रयोग केला आहे सर ह्या वर्षी तुम्ही. हो, नवीन तर प्रयोग केलेला आहे. नवीन प्रयोग काय केला आहे आणि सर त्याचा बेनिफिट काय झाला आहे थोडक्यात सांगा ना सर. नवीन प्रयोग असा झाला की मी पूर्ण सेंद्रिय तत्वावर करायचं ठरलं ज्वारी ह्या वर्षी. त्या पद्धतीनं मी देशी मालदांडीचं सुधारित वाण घेतलं आणि पेरणीसाठी म्हणून त्याच्याबरोबर सेंद्रिय पोट्या गेंड आणि शिलागेंड ही 2 खतं एकत्रित मिक्स करून ज्वारीवरच पेरणी केली. बरं. आणि पेरणी केल्यानंतर साधारण 1.5 महिन्यानंतर पहिलं पाटाचं पाणी त्याला दिलं. आणि आज मी तिला, तुम्ही समोर पाहताय ज्वारी कशी आहे ती. आता मी ही दुसरं पाणी चालू केलेलं आहे. ह्याच्या या व्यतिरिक्त मी कुठलंही रासायनिक खत वापरलं नाही किंवा कुठलाही सेंद्रिय इतर वापरलं नाही. फक्त 2च वापरलेले आहेत, एक पोटॅगॅन आणि शिलागेन. बरं. एवढा वापरून हा समोरचा तुम्हाला प्लॉट दिसतो. तर सर साधारण आता तुमची ज्वारीची हाईट किती आहे तुमच्या ह्याने? साधारण ज्वारीची हाईट हातवर कुर्ती घेऊन दाखवतं सर. साधारण 9-10 फूट असेल. 9 ते 10 फूट आहे. आणि कणीस साधारण कसं किती भरलेलं आहे सर? अजून पूर्ण ज्वारी भरलेली नाही. बरं. आता मोहरमध्ये आहे. थोडा ज्वारी भरायला सुरुवात झालेली आहे. तर सर तुम्ही तुमच्या आसपास जे रासायनिक पद्धतीवरती प्लॉट करतात त्यांच्या तुलनेत तुमच्या प्लॉटची काय कंडिशन? माझ्या दृष्टीनं तर मी केलेला प्लॉट 1 नंबर आहे सध्या. बरं. तुम्ही समोर कुठेही प्लॉट बघा, बरं. माझ्या दृष्टीनं तर हा 1 नंबर प्लॉट आहे. तर सर मगाशी तुम्ही सांगितलं की आसपासचे शेतकरी पण तुमच्या प्लॉटला व्हिजिट द्यायला येतात. हो, पाहतात. त्यांची पाहूनच काय म्हणतात की तुम्ही केलेला हा प्रयोग 1च नंबर आहे. आणि उलट बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही आता सुरुवातीला अनुभव घेऊ नका. मी अनुभव घेतो आणि माझा अनुभव चांगला वाटला तर तुम्ही प्लॉट करू शकता. नाहीतर माझ्याबरोबर तुम्ही केलं आणि तुमचं सक्सेस नाही झालं तर दोघंही तोट्यात जाण्यापेक्षा बरं. मी आधी प्लॉट करतो, माझं सक्सेस झालं तर तुम्ही वापरायला काय योग्य नाही. प्रत्यक्ष तुम्ही पाहात प्लॉट. अशा पद्धतीने मी बाकीच्यांना सांगतो की सेंद्रियकडं वळलं तर त्याचा अधिक फायदा आहे. या पद्धतीनं मला भेटतील त्या लोकांना तर मी सांगतो सेंद्रियाचा वापर केला तर अधिक उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने चांगला आहे. आता तर तुम्हाला सेंद्रिय पद्धतीनं शेती करायला आवडते, तुमचा छंदच आहे. हो. तर सेंद्रिय पद्धतीने शेती करत असताना तुम्हाला एक चांगला आणि योग्य पर्याय भेटला असं वाटतंय का? आता आहे की सेंद्रिय शेतीमध्ये अनेक कंपन्या उतरलेल्या आहेत. अनेकाचं आपापलं बाय प्रॉडक्ट्स वापरतात. शिवाय ज्याच्याकडं गुरं, शेळ्या, मेंढ्या, प्राणी, आपलं गाय यांची जे देशी गाय त्याचे वापरून सुद्धा सेंद्रिय शेती चांगल्या पद्धतीने होते. पण सध्या आणायचा ऐन टायमाला उपलब्ध होतं नाही. त्या पद्धतीनं तुमचा कंपनीचं खत मी वापरलं आणि मला तो रिझल्ट चांगला वाटला. सर आता बाकीचे पण शेतकरी ज्वारीसारखा असेल, गव्हासारखा असेल किंवा जे इतर पिकं करतात, तर त्या शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही संदेश द्याल सर? आता मी एक संदेश देईन की सेंद्रियकडे वळलं तर कमी खर्चात उत्पादन, समजा सुरुवातीला कमी जास्त होईल हा भाग वेगळा, पण कमी खर्चात तुम्हाला उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने हे चांगला प्रयोग आहे. सेंद्रिय शेतीकडे वळलं तर उत्पादन जरी नसलं चांगलं सुरुवातीला, कारण का प्रत्येकाचा ओढ आधी रासायनिककडे होता, आता सेंद्रियकडे वळलेला आहे. आणि मग सुधारित सेंद्रियचा खताचा वापर करून जर उत्पादनात वाढ होत असेल तर काय हरकत आहे प्रयत्न करायला. आणि त्या पद्धतीनं उत्पादन चांगलं मिळेल, आपल्याला चांगला आहारात त्याचा वापर करता येईल. अशा पद्धतीनं जर केलं तर शेतकऱ्यांनी सुद्धा यात सहभाग घ्यायला काय हरकत नाही. साधारण सर एकरी खर्च किती आला तुम्हाला? मी आता साधारण 2,500 टोटल 1.5-2 एकर आहे क्षेत्र. थोडा हरभरा आपण पेरलेला आहे तुम्ही पाहिले तर 2,500चं खत मी वापरलं.
आणि पेरणीसाठी म्हणून एक 2,500 गेली आतापर्यंत हा टोटल खर्च. आणि म्हणजे 5,000 गेला टोटल. आणि इथं मजुरासाठी ह्याच्यासाठी म्हणून 1,000 रुपये खर्च आलेला आहे सध्या टोटल 2 एकर क्षेत्रासाठी. आता जे पूर्वीच्या काळी तुम्ही ज्वारी करत होता आणि आता या वर्षी करताय, तर उत्पन्नामध्ये तुम्हाला वाढ होईल का, काय तुमचा अंदाज काय? आता मी ह्याच क्षेत्रात पहिली ज्वारी पेरलेली आहे. मी इथं याचा वापर करत होतो. पूर्वी काय रासायनिक खत नव्हती त्यावेळची ज्वारीची पद्धत, नंतर काय रासायनिक पद्धतीचा वापर आला त्या पद्धतीची ज्वारी. आणि आता जे मी प्लॉट केलेला आहे ज्वारीचा, पूर्ण रासायनिक शेतीतनं पूर्ण सेंद्रिय शेतीकडं ही शेती सुरू ही रासायनिक होती, पण आता त्यात भर पडलेली आहे सेंद्रिय शेतीचा. सुधारित सेंद्रिय खत मिळालं. आता आपण शेण मलमूत्र शेण टाकून आपण त्याचा खताचा वापर करतो शेतीसाठी. पण असं आहे की त्या शेणावर प्रक्रिया करून जर वापर केला तर ते सेंद्रिय त्याचा लगेच उपयोग आपल्याला लगेच मिळू शकतो. तशा पद्धतीचा मला ह्याच्यावर रिझल्ट वाटू लागला आहे की डायरेक्ट शेणखत किती प्रमाणात टाकायचं, की कुठल्या पद्धतीचं आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही जे कंपनीनं तयार केलेलं शेणापासून ती खत तयार केलेलं आहे त्याच्यावर काय ती प्रक्रिया असेल बहुतेक, आणि त्या प्रक्रियेमुळं हा एक परिणाम दिसून येतोय असं मला एक थोडक्यात वाटतं. तुम्ही जे आज खतं वापरली सर, ते खतं वापरून तुम्ही समाधानी आहात का? हो, अतिशय समाधान आहे. कारण का तुम्ही प्रत्यक्ष मी तर माझे समाधानी नाहीत, पण तुम्ही प्रत्यक्ष प्लॉट बघताय तुम्हाला समाधान वाटत असेल की तुमच्या कंपनीची खतं आणि मी प्रत्यक्ष त्याचा वापर केलेला आहे. मला तर सध्या समाधानी आहे मी, कारण का पिकच चांगलं दिसतंय, त्याच्यामुळं समाधान असणं साहजिकच आहे. इतर शेतकऱ्यांनी ही खतं वापरली पाहिजेत का? आता असं आहे की प्रत्येक कंपनीचा फ्लो वेगवेगळा आहे, पण माझ्या मते आहे की तुम्ही कमी खर्चातलं सेंद्रिय खत कुठं उपलब्ध होईल किंवा घरी तुम्ही स्वतःसुद्धा सेंद्रिय करू शकता, आणि तशा पद्धतीनं वापर जर केला तर निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो.